नमस्कार. इको फ्रेंडली बाप्पा या विशेष कार्यक्रमात मी संजय भुसकुडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गणपती आल्यानंतर नेहमीच आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबद्दल चर्चा करतो, पण गणेशाचा उत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आणि निसर्गाचा उत्सव म्हटल्यानंतर अशा उत्सवातून आपण काहीतरी व्यक्तिगत संकल्प करायला हवा आणि तो संकल्प करण्याची वर्तमानात ती वेळ फक्त एवढीच आहे की मानवाचं जीवन सुकर व्हायचं असेल आणि भविष्यातील पिढीला खऱ्या अर्थाने आपल्याला सशक्त आणि समर्थ बनवायचं असेल तर सभोवतालचा निसर्ग, सभोवतालचं पर्यावरण यांना आपण नीट ठेवण्याची जबाबदारी घेण्याची गरज या उत्सवातून व्यक्त करणं हाच एक संकल्प आणि त्याच्या जोडीला काय बदल होतोय आणि काय केलं पाहिजे याकरता इको फ्रेंडली बाप्पा या कार्यक्रमात आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्याबरोबर आहेत की मुळात जगण्याचं काहीतरी आयुष्यात तत्त्व असायला लागतं आणि तत्त्व ज्याच्याकडे असतं तो कोणताही अधिकारी जरी असला तरी तो आयुष्याची दिशा ठरवून त्या ठिकाणी काम करतो आणि समाजाला काहीतरी देत असतो. असे आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे सर आपल्याबरोबर आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. अनेक वेळा आपण पाहतो की दरवर्षी उत्सवांचं स्वरूप बदलतं आहे, पर्यावरणपूरक उत्सवाकडे वाढता कल होतोय. खऱ्या अर्थाने लोकांमध्ये हे गांभीर्य येत चाललंय असं आपल्याला वाटतं का? लोक थोडेसे गंभीर होत आहेत, कारण जेव्हा चटके बसायला लागतात, उन्हाचे चटके, त्याचबरोबर जेव्हा पावसाचं आपण जे पाहतोय की मे मध्ये खूप जास्त पाऊस आला, जून जुलैत कमी होता, आता परत ऑगस्टमध्ये खूप वाढला, तर जाणीव तर होते. फक्त जो बदल आहे तो जितक्या म्हणजे फास्ट व्हायला पाहिजे तितक्या फास्ट दिसत नाही, मात्र बदल नक्कीच जाणवतोय. आपण जसं म्हणलात की ऋतुमान ऋतुचक्र बदलत आहे, पण याची सामूहिक जबाबदारी जेव्हा येते त्या व्यक्तिगत त्यातून होणारे बदल जे आहेत ते लोक करायला फारसे सरसावत नाहीत. हे प्रमुख कारण का? हा जो बिहेवियरल चेंज आहे तो लोकांमध्ये कधी अपेक्षित आहे, कसा बदलवला होईल? आपण जर कोविडचं जरी उदाहरण घेतलं तर कोविडमध्ये सुद्धा अनेक लोक पिशवी घेऊन बाजारात चाललो, मेडिसिन आणायला चाललो असं सांगून जात होते. थोडासा एक भावनिक बदल होता. आपल्या आजूबाजूचे काही लोक मृत्युमुखी पडत होते, दवाखान्यांमध्ये बेड शिल्लक नव्हते, ऑक्सिजनचा प्रॉब्लेम असायचा. ह्या सगळ्या गोष्टींमुळे लोकांना वाटतं अरे काय आयुष्य आहे आणि आपण चांगलं जगलं पाहिजे. त्यावेळेला अशी भावना झाली. पण जेव्हा ते कोविड गेला तेव्हा लगेच लोकांनी भावना बदलल्या आणि परत पहिले पाडे 55. तर मला वाटतं की जेव्हा आपण तुलना करतो, काय म्हणतो आपण, अरे परदेशात असं असतं. परदेश म्हणजे काय, आपल्या आजूबाजूचे नाही, परदेश म्हणजे युरोप समजतो आपण. युरोप, अमेरिका जे म्हणजे प्रगत देश आहेत, असं ते प्रगत देशात कधी काळी तिथे हीच अवस्था होती. म्हणजे अपेक्षा काय फार वाईट चांगली अवस्था होती असं नाही, कदाचित यापेक्षाही वाईट अवस्था होती. परंतु ते सुधारले आणि त्यांना असं वाटलं की नाही, आपल्याला सुधारलं नाही तर आपलं जीवन चांगलं होणार नाही. आपण इथे निसर्गाची पूजा करतोय. अनेक आपले उत्सव जे आहेत, भारतीय उत्सव जे आहेत, हे निसर्गाशी नातं सांगणार आहेत. आपण म्हणजे ग्रहांची पूजा करतो, आपण मातीची पूजा करतो, आपण पाण्याची पूजा करतो, आपण ह्या सगळं करतो, परंतु विसरतो. ती पूजा होईपर्यंतच ठेवतो, नंतर विसरतो. मे बी प्रगत राष्ट्रांमध्ये जे काही आज दिसतंय, जो बदल आहे, मग तो कचऱ्याचा प्रश्न असेल, तो पाण्याचा प्रश्न असेल, तर त्यांनी जी प्रगती केली आहे आणि जी प्रगती आपल्याला वाटते की आपण तिथे पोहोचावं, मात्र त्यासाठीचा प्रयत्न आपल्याकडे होताना दिसत नाही. म्हणजे आपले लोक जेव्हा परदेशात जातात तेव्हा म्हणतात की एखादा चॉकलेट खाल्ल्यानंतर तो खिशामध्ये ठेवून संध्याकाळी हॉटेलवाल्यानंतर डस्टबिनमध्ये टाकतात. पण आपल्याकडे सरास आता स्वच्छ भारत अभियानातून बराच बदल घडतोय, पण तरी जोपर्यंत लोकांच्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत प्रत्येक ठिकाणी शासन पुढाकार घेऊन किंवा नुसते कायदे करून काय होईल असं वाटतं का? त्यातून काही निष्पन्न होणार नाही? नाही, शासनाचं काम करतंय, शासकीय यंत्रणा करतायत, परंतु प्रामुख्याने शासनाची जबाबदारी अशी आहे की व्यवस्था निर्माण करणे. बरोबर. कारण व्यवस्थाच नसेल, तुम्हाला प्रॉपर कचरा कुंड्याच नसतील, कचरा घेणाऱ्या गाड्याच नसतील, तर लोक टाकून देणार. मग लोकांना दोष देण्यात काय पण नाही. त्यामुळं दोन्ही बाजू महत्त्वाच्या आहेत. शासनाकडून जी व्यवस्था निर्माण करण्यात येते, कुठे कमी पडत असेल तर ती निर्माण करणं आणि लोकांनी त्याला साथ देणं. जोपर्यंत लोक साथ देणार नाहीत तोपर्यंत काहीच उपयोग होत नाही. कारण कचरा कुंडीच्या बाजूला कचरा पडलेला अनेक वेळा आपण पाहतो. तर आणि इतरही गोष्टींमध्ये आपण आता जसं उत्सवांमध्ये तो डीजे येतो, तर डीजेचा होणारा त्रास दुसऱ्यांना होतच असेल, परंतु जे आजूबाजूला आहेत, जे तिकडे नाचतायत, त्यांना खूप जास्त होतो, मात्र त्यावेळेला त्यांच्या लक्षात येत नाही. तसं आजकाल नवीन काहीतरी लाईटचा पण प्रयोग लेझरचा आलाय, त्याच्याने होणारा त्रास. मला वाटतं की
ज्या गोष्टीने खरोखर आनंद मिळतो ना त्याच गोष्टी करायला पाहिजेत. आणि केवळ मला आनंद मिळतो आणि दुसऱ्याला त्रास होतो अशा गोष्टी करायला नकोत. हे आपली संस्कृती आपल्याला शिकवत नाही. बरोबर. मूळ संस्कृतीत असणारा गाभा किंवा आपण असणारा उत्सव किंवा 3 दशकापूर्वी असणारा उत्सव आणि आता बदललेला नवीन नवीन साधनांमुळे बदललेला उत्सव ह्याचे जे परिणाम आहेत ते आरोग्यावर पण मोठ्या प्रमाणात होत आहेत. आणि यातून अनेक, जसं आपण आता डॉल्बी साऊंडचं सांगितलं, ध्वनी प्रदूषणामुळे बऱ्याच ठिकाणी केसेस पण त्या पद्धतीचे येतात डॉक्टरांकडे, माझ्या कानाला आता ऐकायलाच येत नाही, असं बरंच काय होतं. पण ज्या प्रमाणामध्ये लोकांनी त्यातून अनुशासन करून हा बदल घडायला पाहिजे, त्याकरता ठराविक मंडळी काम करतायत आणि त्यांचा प्रयत्न जरी पुरेसा नसला तरी हा बदल पुढच्या भविष्यात आशादायी चित्र निर्माण करेल, असं एकूण आपल्या चळवळीतून समोर येतं असं वाटतंय का तुम्हाला? पण गेली 2 वर्ष मी आता ह्या विभागामध्ये काम करतोय, तर मला असं लक्षात येतं की बदल घडतोय. मी आधी आपल्याला सांगितल्याप्रमाणे, पण जो त्याला स्पीड पाहिजे बरोबर. तो स्पीड नाहीये. दुसरी बाजू अशी आहे की काही लोक सातत्याने प्रयत्न करतायत बदल घडवण्यासाठीचा. मात्र इतर बाजूला अशी परिस्थिती आहे की उत्सव साजरा करायचा म्हणजे दणदणाट आणि या सगळ्या गोष्टी. हा म्हणजे झगमगाट, दणदणाट, जे काही तुम्हाला विशेषणं लावता येतील ती सगळी. खरं तर हे उत्सवांचं स्वरूप कधीच नव्हतं. हम्म. मग असं नव्हतं, मग हे का झालं? हम्म. मे बी कालपर्यंत आपल्याकडे तेवढे पैसे नव्हते, आता लोकांकडे पैसे आले, पण पैसे आल्याने चांगलं वागायला शिकलं पाहिजे. बरोबर. कुणी माणूस असेल, म्हणजे हे जनरल आहे की माझ्या वागण्यामुळे इतर कोणाला त्रास होऊ नये, एवढं जरी साधं तत्व जे काय आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलं एवढं जरी पाळलं तर मला वाटतं सफिशियंट आहे. कारण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा 1.5-2 दशकापासून विशेष प्रयत्न करते आणि यावर्षी जेव्हा आपण मध्यंतरी त्या संदर्भामध्ये काही ठिकाणी भेटी दिल्या तेव्हा आपल्या लक्षात असं आलं कदाचित की मोठ्या संख्येने आता पर्यावरणपूरक मूर्तींकडे लोकांचा कल वाढतोय आणि वेगवेगळे उपक्रम आपण करतायत. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहिल्यानंतर येणार चित्र थोडं आशादायी वाटतंय. पण याकरता बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात मूर्तींची संख्या जी आहे ती उपलब्ध होते आणि मूर्तींकडे लोक त्या ठिकाणी आकर्षित होत आहेत, असं सध्या दिसतंय का सगळीकडे? बघा, पूर्वीच्या कालावधीमध्ये मूर्त्या छोट्या असायच्या, घरगुतीच बनवल्या जायच्या, नंतर नंतर गावात बनवल्या जायच्या. आता त्याचं थोडं व्यावसायीकरण झालं. मात्र अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आणि व्यावसायीकरणामुळं मोठ्या मूर्ती बनवणे, मग कलरफुल बनवणे, याच्यातून काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्याचा परिणाम जो आहे तो निसर्गावर होत होता. याच्यात अनेकदा कोर्टामध्ये काही दावे दाखल झाले, प्रतिदावे दाखल झाले आणि अनेक याच्यातून प्रश्न निर्माण झाले. शासन असं सांगतंय तर आपल्या चांगल्यासाठी सांगतंय हे पहिलं समजलं पाहिजे लोकांना, की बाबा हे आपल्या चांगल्यासाठी आहे. शासन म्हणजे काय? शासन म्हणजे आपल्यातलेच लोक आहेत ना. शासन कोण असतं? वेगळं कोण असतं शासन? तर चांगल्यासाठी सांगतायत ते समजलं पाहिजे. आणि दुसरं असं आहे की आता लोकांना असं वाटायला लागले की नाही, आपल्या म्हणजे आपण पर्यावरणपूरकच सण साजरे केले पाहिजेत आणि म्हणून लोकांमध्ये बदल होतोय. साधारणपणे 30% आता गेलंय. मला वाटतं पुढच्या कालावधीमध्ये थोडंसं आणखी त्याला स्पीड येईल आणि एक स्थिती येईल पुढच्या काही वर्षांमध्ये की जिथे पूर्णपणे सणवार म्हणजे शेवटी एक ते सायकल आहे. सायकल आहे, जसं चांगल्याचं असतं तसं वाईट असतं, वाईटाचं नंतर चांगलं असतं. त्यामुळे मला वाटतं की चांगले दिवस येतील. एकूण पाहिलं तर शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये एकूण पर्यावरणाचं भान मोठ्या प्रमाणात येत आहे. बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी पालक असं सांगतात की आमची मुलं आम्हाला सांगतात, बाबा असं करू नका, प्लास्टिक पिशवी वापरू नका, कापडी पिशवी वापरा. हे उलटं सायकल जसं म्हणतात तसं सगळीकडे पाहायला मिळतंय. असं आहे ना की हवा प्रदूषण म्हणजे पाणी प्रदूषण लोक ऐकत होते पूर्वी, पण हवा प्रदूषण फारसं कोणी सिरियसली घेत नव्हतं. मागच्या 5-7 वर्षापूर्वी हवा प्रदूषण मुंबईत, मी इतके वर्ष मुंबईत राहतो, फारसं दिल्लीचं ऐकायला मिळायचं पण मुंबईचं कधी नव्हतं. आज तशी स्थिती राहिली नाही. म्हणजे लोकांना खोकला आलं की अरे हवा प्रदूषणामुळे झालं असेल. मग त्याच्यासाठी काय करायचं? ते होऊ नये म्हणून सरकार तर प्रयत्न करेल, पण इंडिव्हिज्युअल प्रत्येकाने पण प्रयत्न करायला पाहिजे ना. कारण थेंबे थेंबे तळे साचे. जर तुम्ही म्हणजे प्रत्येकाने प्रयत्न नाही केले तर मग तो प्रयत्न सरकारचा असफल होईल. बरोबर. मला वाटतं की शाळेतली मुलं असतील, कॉलेजमधली मुलं असतील, यांच्यामधून जी जागृती होईल त्याचा निश्चितपणे पुढच्या कालावधीत फरक पडेल. सगळ्या बाजूने जर प्रयत्न झाला तर तो बदल लवकर घडेल. पण याचं कारण असेल का की मोठ्या प्रमाणात लोक खेड्यांकडून शहरांकडे जात आहेत, मोठ्या प्रमाणात संख्या वाढते आणि एका समूहातून म्हणजे मोठ्या संख्येने जेव्हा नागरिक एकत्र येतात तेव्हा त्या पद्धतीच्या प्रत्येक गोष्टींचं स्वरूप बदलतं आणि त्याचा परिणाम उत्सवांमध्ये दिसून येतोय. किंवा येणारा आता कालावधी आपला ऑक्टोबर नंतरच येणारा असणारा थंडीचा कालावधी परत एकदा मोठ्या शहरांना हवेच्या प्रदूषणाला सामोरं जावं लागेल का काय? नाही, मला असं वाटतं की बघा, कुठल्याही समाजात जेव्हा प्रगती होत असते तेव्हा शहरीकरण हे होणारच आहे. अटळ आहे.
म्हणजे शहरीकरणावरूनच देशाची प्रगती ठरते, बरोबर. असं एक इकॉनॉमिक्सचं एक तत्व आहे, डेव्हलपमेंटचं तत्व आहे. त्यामुळं शेतीवरचं अवलंबित्व कमी होणं, शहरीकरण होणं, औद्योगिकरण होणं हे होणार आहे. आपण हे लवकरच 5 ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत पोहोचणार आहोत. आणि हे सगळे विचार करत असताना आपल्याला सायमल्टेनियसली विचार करायला लागेल की हवा आणि पाण्याचं जे प्रदूषण वाढतंय, तर ते आत्ताच आपण कंट्रोल केलं तर कदाचित पुढचे जे धोके आहेत ते कदाचित कमी होऊ शकतील. आणि मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये सणांचं जे महत्त्व आहे ह्याचसाठी आहे. आपण वेगवेगळ्या देवांची जी पूजा करतो वेगवेगळ्या सणांना, ती यासाठी आपल्याला आठवण करून देण्यासाठी आहे बरोबर. की हे करा. आणि हे केल्याने मग तुमचं जे आयुष्य आहे ते चांगलं राहील, निरोगी राहील. बरोबर. आपल्या संस्कृतीमध्ये जे दिलंय ना, ते सरांनी सांगितलं त्या पद्धतीने की आपल्या संस्कृती आणि सण उत्सवांचं नातं हे निसर्गाशी पक्क आहे. ते जपण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पण असं नातं जेव्हा लोक जपत नाहीत तेव्हा खऱ्या अर्थाने जनजागृती करायला लागते. आणि मग जनजागृती केल्यानंतर तुमच्या असं लक्षात यायला लागतं की लोकांचं कल त्याकडे येतोय. हे आपण मगाशी आपल्या अनुभवातून सांगितलं. पण या सगळ्या गोष्टींकडे पाहिल्यानंतर देखील अजून आपण जे काय चुकतोय ती सुधारण्याची वेळ आपल्या हातात आहे असं वाटतं का? कारण स्टीफन आपल्याकडे शास्त्रज्ञ सांगून गेले की बाबा नाही, आपल्याकडे फक्त शेवटचं हे शतक आहे पृथ्वीचं, आपल्या हातात दुसरं राहणार नाही. आशावादी आणि निराशावादी लोकांमधला हा कदाचित फरक असेल. मी आशावादी आहे. आणि बघा, कुठल्याही विकास जेव्हा होतो ना, तेव्हा त्या विकासासोबत वाईट गोष्टी येतात. म्हणजे प्रदूषण असेल, इतर काही गोष्टी असेल. मात्र भविष्यकाळ चांगला ठेवायचा असेल तर, आणि आपल्या संस्कृतीकडे जग पाहत आहे. ते आपल्या म्हणजे जसं आता योगा आहे, इंटरनॅशनल योगा डे सुरू झाला, त्याच्यानंतर जगभर योगा करायला लागले लोक. आणि योगा केल्याने तुमची तब्येत चांगली राहते. बरोबर. श्वसनाचे व्यायाम आहेत ते लोक करतायत. त्याच्यानंतर आयुर्वेद आहे, ह्याच्याकडे लोक वळतायत. आपल्या खाण्याच्या संस्कृती, मिलेट्स, म्हणजे हे तर हे अंगभूत आहे आपलं. हे लोक घ्यायला लागलेत आणि आपण त्याच्यापासून दूर पळतोय. आपण म्हणतो मी पिझ्झा पास्ता खातो. तर मला वाटतं की माननीय पंतप्रधानांच्या भाषणामध्ये सुद्धा याचा उल्लेख झाला. आता जर याची दखल माननीय पंतप्रधानांनी घेतली तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला म्हणजे आपल्या मुलांना काय खायला द्यायचं. मग जे आपलं स्टेपल फूड आहे ते खायला द्यायचं. आपण जर चुकीचं खायला दिलं तर चुकीचं होणारच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही समाज हा जो उभा राहतो तो त्याची संस्कृती, त्याची भाषा याच्यावर उभा राहतो. जॉग्राफी असतेच, जॉग्राफीचा प्रत्येकाचा वेगवेगळा. आणि भारतात तर एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे परिस्थिती आहे, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत. परंतु प्रत्येकाला भाषा, त्याचे सणवार आणि संस्कृती आहे. आणि हेच आपलं खरं रिचनेस आपल्या देशाचं. मला वाटतं ते जरी जपलं ना तर आपलं सगळं ठीक होईल. म्हणजे विकसित भारताचं 2047 स्वप्न जे आपण पाहतोय त्यामध्ये माननीय पंतप्रधानांनी जे खरंच सांगितलं परवा की नाही, मोटापा जर का तो आपण त्याबद्दल हे केलं नाही, 10% आपल्या घरामधलं तेल कमी केलं नाही, आपण जसं म्हणतात या गोष्टीवर, तशाच पद्धतीने पर्यावरणाकडे आपण जाणीवपूर्वक प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे असं आपण आता ठासून सांगायला नको का? हे प्रत्येकाने सांगायला हवं. सरकारी अधिकाऱ्यांपासून राजकीय नेत्यांपासून ते प्रत्येक क्षेत्रातल्या माध्यमकर्मींनी देखील सांगायला हवं. कारण ती वेळ ही शेवटची वेळ आपल्याकडे आहे. अगदीच असं नको सांगायला का? अगदीच प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणजे एकाची कोणाची जबाबदारी नाही आहे. बऱ्याच वेळा असं होतं की मग शासनाकडून काय होत नाही म्हणून कोर्टाकडे जायला लागतं. मग कोर्ट म्हणतं की आम्ही सांगितलं, मग जनता. मला वाटतं ही सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे. आणि कुणाकडे ह्याच्यासाठी तुम्हाला वेस्टर्न वर्ल्डकडे पाहण्याची गरज नाही. हे तुमच्या संस्कृतीमध्ये आहे. निसर्गाला ची जपणूक करणे हे तुमच्या संस्कृतीमध्ये आहे. आणि त्यामुळं याच्यासाठी कुठला शोध, कुठलं नवीन काय उपकरणं हे सुद्धा लागणार नाही. मी याच्यापूर्वी कधी इंटरव्ह्यूमध्ये कुठे सांगितलं की लहानपणी आम्ही नदीमध्ये, ओढ्यामध्ये झऱ्याचं पाणी प्यायचो, कधीच आजारी नाही पडलो. बरोबर. आता म्हणजे बाटली घेतल्यानंतर बाटली कुठल्या कंपनीची ते पाहून पाणी प्यायचं की नाही ठरवायला लागतं. तर मला वाटतं की हा खूप मोठा म्हणजे चुकीच्या पद्धतीने झालेला बदल आहे आणि याला रिव्हर्स करण्याची गरज आहे. आणि रिव्हर्स करण्याची ताकद निश्चितपणे आपल्या संस्कृतीत, आपल्या सणवारांमध्ये आहे. आणि गणेशोत्सव तर प्रत्येकच गोष्ट जी आहे ही आपण गणेशाच्या नमनाने सुरुवात करतो चांगल्या गोष्टींची. ती सुरुवात झालेली आहे, त्याला पुढे घेऊन जायचं आहे. आणि गणेशोत्सवासारखं दुसरं काही माध्यम मला बरोबर आहे. कारण गणेशोत्सव म्हटल्यानंतर गणराय म्हणजे बुद्धीची देवता. आणि खऱ्या अर्थाने या बुद्धीच्या देवतेमध्ये आपण उत्सव साजरा करताना विचाराचं मंथन केलं नाही
तर आपलं श्रेष्ठत्व कसं ठरणार? म्हणून इको फ्रेंडली बाप्पामध्ये आपण या बुद्धीच्या देवतेला कशा पद्धतीने सामोरं जायचंय याबद्दल डॉक्टर अविनाश ढाकणे सरांबरोबर आपण चर्चा करतोय. आपण विशेषतः इको फ्रेंडली बाप्पा म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटेल आपण फक्त गणेशोत्सवापुरती चर्चा करायची, पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बाप्पा हे बुद्धीचं प्रतीक आहे, 14 विद्या 64 कलांचा अधिपती, गणाचा गणपती. म्हणून याच्याविषयी आपण काय विचारांचं दान करून संकल्पाचं दान द्यायचं याच्याविषयी चर्चा करतोय. आपल्याबरोबर डॉक्टर अविनाश ढाकणे. ढाकणे सर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आहेत. पुढे जाताना आपण असं सर, या एकूण इको फ्रेंडली उत्सवाच्या बाबतीत गणपतीपुरतं मर्यादित न राहता पुढे येणारे उत्सव देखील महत्त्वाचे आहेत, त्याच्यामध्ये देखील आपण या प्रदूषण नियंत्रणाची काळजी घेतली पाहिजे. काय करणं अपेक्षित आहे? कारण हे आपण आत्ताच सांगितलं, की येणाऱ्या दिवाळीमध्ये आपण त्याची अनुभूती घेऊ शकू. ते बघा, म्हणजे गणपतीच्या कालावधीमध्ये म्हणजे गणेशोत्सवामध्ये ज्या काही अडचणी येतात, म्हणजे लोकांनी काहीतरी चूक करायची आणि मग प्रशासन आहे त्याच्यावर कारवाई करायची. मला वाटतं की आपलेच लोक, आपलंच शासन, मग कारवाई करायची किंवा याची गरजच पडली नाही पाहिजे, किंवा लोकांना समजावून सांगण्याची, किंवा हे करा, किती वेळा समजावून सांगायचं. मला असं वाटतंय की आता लोक शहाणे झालेत आणि अनुकरण जे आहे ना ते चांगल्या गोष्टींचं व्हायला हवं. हो, अनुकरण वाईट गोष्टींचं व्हायला नको. जेव्हा वाईट गोष्टींचं अनुकरण व्हायला लागतं तेव्हा समाज बिघडतो. म्हणून बरोबर. चांगल्या गोष्टी व्हायला हवं. आता दिवाळीमध्ये फटाके काय आज नाही वाजवत, फटाके पूर्वापार वाजवत आले, पण किती एखाद दुसरा फटाके वाजवायचे. आता लोकांकडे काय झाले माहिती नाही, की जास्त फटाके वाजवले म्हणजे खूप श्रीमंती दिसते की काय. खरं आहे. आणि शहरांमध्ये खूप वाईट परिस्थिती त्या कालावधी निर्माण होते. आणि दुर्दैवाने त्यावेळेला वातावरण जे थोडं थंड असतं आणि ती हवा जी आहे ती ट्रॅप होते आणि प्रदूषणाच्या याच्यात वाढ होते पातळीमध्ये. आणि त्याचा परिणाम जो म्हणजे गरोदर स्त्री आहेत, लहान मुलं आहेत, अस्थमॅटिक पेशंट्स आहेत, थोडे वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांच्यावर होतो. आपण आपल्या ह्या लोकांवर प्रेम करायचं की ह्या लोकांना त्रास होईल असं आपण वर्तन करायचं, याचा खरंच सिरियसली सर्वच समाजाने विचार करण्याची गरज वाटते. मला वाटतं याच पद्धतीने या गणेशोत्सवामध्ये विशेष करून कृत्रिम तलावात विसर्जन करा, 6 फुटापेक्षा कमी मूर्तींनी, असं मोठं जनजागृतीचं आव्हान सगळीकडे केलं जातं आहे. किंवा निर्माल्याच्या बाबतीत काहीतरी भूमिका घेऊन लोक काम करतायत. यामध्ये कसा लोक सहभाग वाढा याबद्दल आपण काय लोकांना सांगू शकाल? असं आहे की आत्ता आपल्याकडे POPला फारसा पर्याय नाही, म्हणून मान्य उच्च न्यायालयात ही बाजू शासनाच्या वतीने मांडण्यात आली की आता POPला तितका दर्जेदार पर्याय, म्हणजे ती मूर्ती, ती सुविधा बनवण्याची, त्याच्यावरचे कलर्स, आणि म्हणून 6 फुटाच्या वरच्या ज्या मूर्ती आहेत त्या फक्त नैसर्गिक याच्यात स्रोतामध्ये तुम्हाला विसर्जित करता येईल. मात्र त्या दुसऱ्या दिवशी 24 तासाच्या आत काढून घ्यायच्यात. आणि बहुतांश ज्या मूर्ती आहेत 6 फुटाच्या आतल्याच असतात, त्या मूर्ती ज्या आहेत त्या कृत्रिम तलावातच विसर्जन करायचे. आणि नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत हे सगळेजण त्या ठिकाणी कृत्रिम तलाव उभारतात. पूर्वी नव्हते दिसत आपल्याला, बरोबर. आज ते दिसत आहेत. आणि जेणेकरून त्याचं योग्य पद्धतीने विसर्जन होईल. त्याच्यानंतर जे जमा केलं जाईल त्याचं पुनर्वापर करणे, पुनर्प्रक्रिया करणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या ठिकाणी केलं जातं. निर्माल्याच्या बाबतीत जे आहे ना, मला वाटतं की थोडाफार बदल झाला जेव्हापासून कलश ठेवले. मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर पण ठेवले गेले कलश आणि अनेक नद्यांच्या. पण तरी काही लोकांचा आजही असा समज आहे की ते नदीत किंवा तलावात टाकलं तरच बहुतेक देव पावतो. मला वाटतं की अशा लोकांनी परत एकदा विचार करायची गरज आहे की असं नाही आहे. आणि त्याचं निर्माल्य जर व्यवस्थित त्याचं टाकलं ते कुंडामध्ये तर त्याच्यापासून खत बनेल, त्या खतापासून झाडं वाढतील, याचा विचार केला पाहिजे. ना की ते कुठल्या तरी तलावामध्ये किंवा खाडीमध्ये किंवा नदीमध्ये टाकणं हे जरा चुकीचं आहे. लोकांमध्ये याबद्दल खरंच म्हणजे जनजागृत होण्याची गरज आहे. आणि लोक ओरडतात जेव्हा काही नद्यांमध्ये ही जी हायसिंथ जे पान वनस्पती वाढते तेव्हा म्हणतात अरे नद्या खराब झाल्या. नद्या कोण खराब केल्या? आपल्यापैकीच कोणीतरी खराब केल्या. मला वाटतं की जबाबदारीची जाणीव होणं आणि आपली संस्कृतीची जपणूक करणं, ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या. आणि मुळात याकरता ह्या प्रदूषण नियंत्रणासाठी हजारो कोटी रुपये आपले खर्च करावे लागतात. हे कुठेतरी भान लक्षात घ्यायला पाहिजे. नुसती तक्रारी करून चालणार नाही. हे जर आपण सुधारलो तरच त्यातनं काहीतरी निर्णय होऊ शकेल. नाही, पैसे जे आहेत ते नागरिकांचेच आहेत. हो, म्हणजे रस्ता झाडायला लागणारे पैसे असो किंवा पोल्युशन कंट्रोलसाठी करणारे, जेव्हा पोल्युशन वाढतं दिवाळीत असेल किंवा इतर कोणत्याही सणावारांमध्ये असेल किंवा जनरल फरगेट सणवार नसतील, इतर वेळेला आपल्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडतात कोणाकडूनही.
तुम्ही रस्त्यावर काहीतरी टाकलं तर उचलायला त्याला कॉस्ट आहे. तुम्ही जर बरोबर. ते घरी टाकलं तर काय उचलायला कॉस्ट नाही. आणि हो. कॉस्ट कोणाची आहे? ही नागरिकांची आहे. हम्म. आणि सगळ्या त्या शहरातल्या नागरिकांची मिळून आहे, त्या राज्यातल्या नागरिकांचे, त्या देशातल्या नागरिकांचे. आणि हे भान त्या वेस्टर्न कंट्रीजला आहे, आपल्याकडे नाही आहे. मी परत एकदा तेच सांगतो की अनुकरण कशाचं करावं? अनुकरण चांगल्या गोष्टींचं केलं जातं. आपल्याला लहानपणापासून शिकवलं अनुकरण कशाचं करावं. हम्म. चांग आणि दुर्दैवाने मधल्या काही कालावधीमध्ये थोडी गडबड झाली आणि वाईट गोष्टींचं अनुकरण करणाऱ्याला कदाचित प्रतिष्ठा मिळाली आणि म्हणून बाकीचे लोक त्याच्या पण आता परत बदल होतोय. आणि मला खात्री आहे की निश्चितपणे आपला पूर्णच राज्यामध्ये एक चांगली मोहीम आपण काही कालावधीपासून गेले 17-18 वर्ष सुरू केले. मी जरी आत्ता इथे आलो असलो तरी मी पाहतोय बाहेरून. आणि याचा निश्चितपणे फायदा होईल. आणि सर्वच आपले सणवार जे आहेत आणि इतर आपली लाईफस्टाईल जी आहे, जे माननीय पंतप्रधानांनी एक सुरू केलं आहे मिशन लाईफ, हो. म्हणजे पर्यावरणपूरक लाईफ जीवनशैली कसं जगणे, जीवनशैली तुमची पर्यावरणपूरक कशा. खरं इतकं सिंपल आहे ते. तेवढं जरी आत्मसात केलं मला वाटतं खूप होईल. सरांनी सांगितलं तर खूप महत्त्वाचं होतं की जर का अनुकरण करायचं असेल ना तर चांगल्या गोष्टींचं अनुकरण करा. कारण त्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण केलं तर निश्चितच त्यातून प्रतिबिंबित होणारी गोष्ट असेल ती सकारात्मक असेल, त्यातून ऊर्जा निर्माण होईल आणि हीच ऊर्जा भविष्यातील 2047च्या विकसित राष्ट्रासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्यासाठी निसर्गाची काळजी घ्या असं सरांनी आपल्याला आजच्या या इको फ्रेंडली बाप्पा या कार्यक्रमात सांगितलं. सर, आपण या कार्यक्रमात आलात, अतिशय मौलिक माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि अशाच पद्धतीने आपण पुन्हा भेटत राहणार आहोत, वेगवेगळ्या गोष्टींबाबत चर्चा नक्कीच करत राहणार आहोत. तोपर्यंत आपणा सर्वांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. इथे मी स्वल्पविराम घेतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.